दृश्य आपण पाहतोय पुण्यामधून अभाविपचं आंदोलन सुरू आहे। भर पावसामध्ये हे आंदोलक जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। पुण्यामध्ये हे अभाविपचं हे आंदोलन सुरू आहे। मनमानी शुल्कवाढी विरोधात विद्यार्थी बरेच आक्रमक झालेले आहेत आणि पुण्यामध्ये अभाविपचं आंदोलन सुरू आहे। विद्यापीठाबाहेर हे आंदोलन सुरू आहे। हे आंदोलक CEOP विद्यापीठाबाहेरच बसलेले आहेत आणि रस्त्यावर बसूनच हे विद्यार्थी आंदोलन करताना पाहायला मिळतात। पुणे विद्यापीठासमोर हे आंदोलन या विद्यार्थ्यांचं सुरू आहे आणि अमाप शुल्कवाढी संदर्भात हे विद्यार्थी बरेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। शुल्कवाढ कमी करा अशा आशयाची घोषणाबाजी या विद्यार्थ्यांची। इथे दृश्य आपण पाहतोय पुण्यामधून विद्यापीठाबाहेर विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि या संदर्भात आपण बोलूयात। आमचे प्रतिनिधी तुषार आपल्या सोबत आहेत। ताजे अपडेट्स त्यांच्याकडून घेऊया। तुषार, विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत, कोणती शुल्कवाढ आणि काय म्हणणं आहे या विद्यार्थ्यांचं? नक्कीच श्रद्धा, एकंदरीत जर आपण पाहिलं तर विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। या विद्यार्थ्यांचं जे म्हणणं आहे की COP तंत्रज्ञान विद्यापीठ आहे, या विद्यापीठामध्ये जे शुल्क खरं तर वाढ करण्यात आलेलं आहे ते शुल्क वाढ रद्द करण्यात यावं अशी खरं तर त्यांची मागणी आहे। ते एकंदरीत जर आपण पाहिलं तर संपूर्ण जे विद्यार्थी आहेत ते पावसामध्ये भर पावसामध्ये आंदोलन करताना एकंदरीत पाहायला मिळतात आहे आणि त्यांच्याकडनं कुलगुरूंचाही खरं तर राजीनामा मागितला जातोय। शुल्क वाढ जी केलेली आहे ते कमी करावं असंही त्यांच्याकडनं सांगण्यात येते। आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना विशेष सवलत द्यावी अशी खरं तर मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे। संपूर्ण जे विद्यार्थी आहेत ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे खरं तर हे संपूर्ण विद्यार्थी आहेत आणि ते आंदोलन करताना एकंदरीत पाहायला मिळतात। श्रद्धा, अगदी तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर पुण्यामध्ये अभाविपचं हे आंदोलन सुरू आहे। मनमानी शुल्कवाढी विरोधात अभाविप आक्रमक झालेली आहे आणि पुण्यामध्ये CEOP विद्यापीठाबाहेर हे आंदोलन हे विद्यार्थी करतात। तुषार, धन्यवाद।